नमस्कार मित्रांनो, नळसखी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत। एकूण जागा किती असणार आहे, संवर्गानुसार पदे किती असतील, पदांनी शैक्षणिक अर्हता काय असेल, अर्ज करण्याची पद्धत आणि दिनांक काय असणार आहे, सर्व माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नळसखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ते एक लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत, म्हणजे पदे कंत्राटी असणार आहेत। 11 महिने 29 दिवसाच्या करारावर ही पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर तुमच्याकडून कंटिन्यूशन असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला कोणीही काढून टाकला जाणार नाही आणि चांगला अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे, तो पण शासकीय सेवेचा। तर या ठिकाणी लक्षात घ्या, MPW या संवर्गासाठी 12 पदे भरली जाणार आहेत। या 12 पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार आहे। तुम्ही 12वी पास सायन्स मध्ये असणे गरजेचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे पॅरामेडिकलचा बेसिक कोर्स पूर्ण केलेला असावा तुम्ही, किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण गरजेचा आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय असणार आहे। या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे, आणि OBC SC ST या कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे। त्या दरम्यान तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तुमची निवड या ठिकाणी झाली, तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। लक्षात घ्या, तुमच्याकडे शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। तर कॅटेगरी निहाय ही पदे कशी असणार आहेत, SC साठी 2 पदे भरली जाणार आहे। त्यानंतर ST साठी 1 पद असणार आहे, PJ साठी 1 पद असणार आहे, SBC साठी 1 पद असणार आहे, EWS साठी 3 पदे असणार आहेत, आणि ओपन साठी 4 पदे, अशी एकूण 12 पदे भरली जाणार आहेत। EWS साठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा, स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 24 पदे भरली जाणार आहेत। त्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे, तुम्ही 12वी पास असणे गरजेचं आहे। तसेच तुम्ही JNM किंवा BSc नर्सिंगचा कोर्स पूर्ण करणे गरजेचं आहे। हा दोन्ही कोर्स तुम्ही केलेले असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। परंतु महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे JNM आणि BSc नर्सिंगचा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, आणि ते रजिस्ट्रेशन रिन्यू केलेलं असावं। त्यानंतर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी, आणि 18 ते 43 वर्ष ही SC ST OBC या कॅटेगरीसाठी असणार आहे। तुमची या ठिकाणी निवड झाली, तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल, शासकीय किंवा निमशासकीय असे दोन्ही अनुभव या ठिकाणी मान्य केले जाणार आहेत। तर 24 पदे ही कॅटेगरी निहाय कशी असणार आहेत, SC साठी 3 पदे भरली जाणार आहेत, ST साठी 3 पदे असणार आहेत। त्यानंतर VJ साठी 1 पद असेल, NTB साठी 1 पद असेल, OBC साठी 6 पदे असतील, SCBC साठी 3 पदे, EWS साठी 4 पदे, आणि ओपन साठी 3 पदे, अशी एकूण JNM ची 24 पदे भरली जाणार आहेत। आता अर्ज करण्याचा दिनांक काय असणार आहे हे बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, 31/10/2025 पासून ते 10/11/2025 ही शेवटची तारीख असणार आहे। म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। सुट्टीचे दिवस वगळून हे फॉर्म तुमचे स्वीकारले जातील। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत, स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे, किंवा तुम्ही पोस्टाने किंवा कुरिअरने फॉर्म तुमचा पाठवू शकता। परंतु विहित तारखेमध्ये तुमचा फॉर्म पोहोचलेला पाहिजे ऑफिसला, तेव्हाच तो मान्य होईल, अन्यथा हा फॉर्म अमान्य होईल। आणि मेलद्वारे तुम्ही फॉर्म भरत असाल तर तो फॉर्म सुद्धा अमान्य केला जाणार आहे। तर अर्ज करण्यासाठी पत्ता काय असणार आहे बघा, या ठिकाणी डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग, निराळा बाजार, SB कॉलेज बस स्टॉप शेजारी, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे। तर त्यानंतर बघा, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे। तो डिमांड ड्राफ्ट भरून अर्जाला जोडायचा आहे। आता डिमांड ड्राफ्ट किती असणार आहे, ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये, आणि SC ST OBC या कॅटेगरीसाठी 250 रुपये एवढा डिमांड ड्राफ्ट असणार आहे। तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने करायचा आहे। तर हा डिमांड ड्राफ्ट केल्याच्या नंतर तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहे त्या पदाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे। तो डिमांड ड्राफ्ट तुम्ही भरलेल्या अर्जाच्या पाठीमागे लावायचा आहे, तेव्हाच तुम्ही अर्ज भरू शकता। डिमांड ड्राफ्ट तुम्ही भरलेला नसेल तर तुमचा अर्ज हा अमान्य होणार आहे। त्यानंतर बघा, हे 11 महिने 29 दिवसाचा करार असणार आहे, म्हणजे ह्या जागा कंत्राटी आहेत हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दिलेला आहे। फॉर्म हा तुम्ही व्यवस्थितरित्या भरायचा आहे, सगळी कागदपत्रे याला जोडायची आहे। तुम्ही 2 जागेसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला दोन्ही जागेसाठी वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत, आणि वेगवेगळा डिमांड ड्राफ्ट फाडायचा आहे। तुम्ही जर एकच डिमांड ड्राफ्ट आणि एक फॉर्म 2 पदासाठी अप्लाय करत असाल तर तो अमान्य ठरला जाईल, तुम्ही कोणत्याही एका पदासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा, त्या संपूर्ण अर्जाची PDF आणि जाहिरातीची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही हा अर्ज उचलू शकता। अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे, ज्या अर्जाला तुम्ही ज्या पदासाठी ऍप्लिकेशन करणार आहात त्याची कागदपत्रे व्यवस्थितरित्या लावायची आहेत, त्यावर स्वतःची सिग्नेचर करायची आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्मचा पत्ता परत एकदा बघून घ्या, तुम्हाला फॉर्म हा डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग, निराला बाजार, SB कॉलेज समोर
बस स्टॉप शेजारी या ठिकाणीच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि 10/11/2025 ही शेवटची तारीख असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या। या ठिकाणी तुमची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये, तुमच्या गुणांकन पद्धतीनुसार ही निवड होणार आहे। म्हणजे तुमच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले त्या मार्क्सनुसार तुमची निवड यादी लावण्यात येणार आहे। निवड यादी ही दिलेल्या संकेतस्थळावर लावण्यात येणार आहे मित्रांनो, म्हणून परेशान न होता औरंगाबाद महानगरपालिका.org या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन स्वतःची निवड यादी चेक करायची आहे। तुम्हाला इतरत्र परेशान व्हायची गरज नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, तुमच्या मित्रपरिवाराला ही व्हिडिओ पाठवा। अशाच भरतीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। धन्यवाद। बेस्ट ऑफ लक। जय हिंद, जय महाराष्ट्र।